असं म्हणतात की रुपाली चाकणकडचं बहाणा आहे, असली निशाणा तो काही और आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. काय नक्की कुठपर्यंत याचे धागेदोरे दिसतात? कुठल्या विषयाविषयी आपण म्हणत आहात? नाशिकच्या प्रकरणात. खरात फाईल, एपिस्टिन फाईल नंतर महाराष्ट्रात खरात फाईल. सगळ्यात आधी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. या खरात प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी त्यांनी जी मोहीम गृह खात्याच्या माध्यमातून राबवली आणि त्या संदर्भातली माहिती आता समोर येते. या महाराष्ट्राला कलंकित करणारी, बदनाम करणारी अशा प्रकारची कृत्य, त्याचे सूत्रधार आणि त्यांना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा देणारे पुढारी, मंत्री, या सगळ्यांचे धागे मुख्यमंत्र्यांच्या कारवाईमुळे दणाणलेले दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन मी यासाठी करतो की आम्ही त्यांच्यावर नेहमी टीका करतो. या प्रकरणात आम्ही कालही त्यांच्यावर नक्कीच टीका केलेली आहे. पण जसजशी माहिती समोर येते आहे ती पाहता की गेल्या साधारण 15 दिवसापासून अत्यंत गुप्तपणे मुख्यमंत्र्यांनी या खरात फाईल संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते आणि त्यानुसार पोलिसांची पथकं काम करत होती आणि ते ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे. महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा आहे, ती म्हणजे सामाजिक चळवळीची, पुरोगामी विचारांची आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याची. या परंपरेला गेल्या काही काळापासून डाग लावण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी करताना दिसत आहेत आणि ते अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबतची साफसफाई जर सुरू केली असेल तर ते कौतुकास पात्र आहे. माझ्या माहितीनुसार हा जो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील म्हणजे देवेंद्र फडणवीसजी यांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचे हे गुरु महाराज आहेत, जे आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत, ज्यांची चौकशी सुरू आहे, ज्यांच्या मोबाईलमध्ये 56 नाही तर 56पेक्षा जास्त आक्षेपार्ह क्लिप सापडलेल्या आहेत. त्याच्यामुळे फडणवीसांच्या सरकारमधले अर्धे मंत्री तणावाखाली आहेत. ते इतके तणावाखाली आहेत की काही लोकांना ICU मध्ये भरती करावं लागेल. जी माहिती माझ्या समोर येते आहे त्यानुसार या भोंदू बाबानं जी माहिती दिली आहे पोलिसांना, ती अत्यंत गोपनीय जरी असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते. ही अंधश्रद्धा आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे. 9 मध्ये 3 पक्षाचं सरकार आहे म्हणून नाही, याच्यामध्ये मला भारतीय जनता पक्षाचं अजून तरी कोणी दिसलेलं नाही आहे. जी नावं मी समोर पाहिली ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कॅबिनेटमधले कोणी लोक मला अद्याप तरी दिसत नाही आहेत. सर, पण पुढील 15 दिवसामध्ये एक मोठा अत्यंत घाणेरडा विधी या ठिकाणी होणार होता. होय, याची जाणीव पोलिसांना झाली, त्यानंतर हे केलं गेलं. काही नरबळी काही अशा प्रकारे होते. नाही, बघा की हे सरकार आणण्यासाठी
किंवा शिवसेना फोडण्यासाठी, शिवसेनेचं सरकार पडण्यासाठी त्याआधी असं म्हटलं जातं की अंधश्रद्धेतले असे असंख्य अघोरी विधी करण्यात आले. आता आम्ही हे मानत नाही. सगळे अनेक प्रकारचे विधी करण्यात आले. महाराष्ट्राला त्या संदर्भात अनेक बातम्या वाचायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. पण जेव्हा अशा प्रकारचे विधी केले जातात तेव्हा ते स्वतःपेक्षा दुसऱ्याचं नुकसान व्हावं अशी करणाऱ्याची भावना असते. आम्ही स्वतः ठाकरे कुटुंब आणि शिवसेना प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचे आहोत, संत गाडगे महाराजांच्या विचारांचे आहोत, महात्मा फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहोत. आम्ही या अशा गोष्टींवरती त्यांना खतपाणी घालेल अशा प्रकारचं कोणतेही कृत्य आमच्याकडून होणार नाही. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी कठोर पावलं या संदर्भात उचललेली आहेत त्याचं आम्ही पुन्हा पुन्हा अभिनंदन करत आहोत. एकटाच खरात नाही आहे. इथे गेल्या 5 वर्षामध्ये ठिकठिकाणी असे अनेक खरात उभे करण्यात आले किंवा त्यांचा वापर केला जातो आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताय, कौतुक करताय, पण असं असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या मात्र टीकेच्या फेऱ्यात दिसत आहेत. टीकेच्या कशाला? त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. पण ते एक स्वायत्त बॉडी आहे. ती स्वायत्त असेल ना तर महास्वायत्त असेल. नेमली कोणी? सरकारनंच नेमतं ना. सरकार शिफारस करत आहे. सरकारच शिफारस करत आहे. जर सरकार एखाद्या व्यक्तीला संविधानिक पदावर नेमा अशी शिफारस करत असेल तर या व्यक्तीला त्या पदावरून काढा अशा प्रकारची शिफारस सुद्धा सरकार राज्यपालांना करू शकतो. असतील ना, मला माहित नाही. हे बघा, हे पहा की मी असं म्हणतोय की कारवाई केल्याबद्दल मी अभिनंदन करतोय. जेव्हा हे सगळे लोक त्यांना भेटले असतील तेव्हा हे कारनामे उघड झाले. पण जे लोक प्रत्यक्ष इथे विधीला बसलेले आहेत, विधी करतायत, त्यांचं पायाचे तीर्थप्राशन करतायत, ते अधिक मोठे गुन्हेगार आहेत. अजित पवार यांच्या घराच्या बाहेर काही दिवसापूर्वी, काही महिन्यात बघा ह्याविषयी गेल्या होत्या, त्याचा याचा काय संबंध आहे? बघा, मी याच्याविषयी मत व्यक्त करणं हे बरोबर नाही. आम्ही स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहोत. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा आम्ही पाळत नाही, मान्य करत नाही. आपल्या राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू झालेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने या सगळ्या प्रकरणातल्या आरोपींवरती आणि आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई व्हावी अशी आमची भूमिका आहे. सर, चाकणकरांचा राजीनामाचा उल्लेख तुम्ही आता केला, पण राजीनामा मागच्या 2 दिवसांपासून मागणी होतीये. मग त्यांच्यावरती किंवा मुख्यमंत्री एकीकडे पाळमुळो करण्यासाठी 20 दिवसापासून मला मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीविषयी कल्पना आहे. ते गाफील ठेवून मारतात. हां, म्हणजे त्यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी घ्यावाच लागेल आणि मुख्यमंत्री घेतील. पण तो सुनेत्रा ताई पवारांच्या माध्यमातूनच घेतला जाईल, हे पण तुम्हाला मी सांगतो. खराट हे जे आहे, एक ठिकाणी वेगळे जे आरोप, महिला अत्याचार वगैरे येत आहेत, बरोबरच खूप कोट्यावधी रुपयांचे त्यांनी प्रॉपर्टी नाही. याची स्वतंत्र चौकशी होणं गरजेचं आहे की या प्रॉपर्टीमध्ये महाराष्ट्रातल्या किती मंत्र्यांचा सहभाग आहे त्यांची प्रॉपर्टी वाढवणे. महाराष्ट्रातल्या किती मंत्र्यांचा आजच्या सहभाग आहे. ही संपत्ती 500 कोटी, 600 कोटी, 1000 कोटी प्रशासकीय अधिकारी आहेत, आहेत. सगळ्यांची नावं ही जाहीर व्हायला पाहिजेत, तरच महाराष्ट्रातल्या जनतेला याच्यापासून धडा घेता येईल. राजकारण्यांना ज्यांची नावं समोर येत आहेत त्या प्रत्येकाचं नाव पोलिसांकडून समोर आलं पाहिजे. कोणतंही नाव लपवता कामा नये. माझ्याकडे सगळे नाव आहेत, नाही तर मी जाहीर करतो. सर, जो एक व्हिडिओ एका महिलेचा आला होता, खरं तर त्याच्यानंतर त्या महिलेवरची चौकशी करू नये किंवा तिच्यावरती दबाव टाकण्यासाठी राज्य महिला आयोग असेल किंवा रुपाली चाकणकरांनी पोलिसांना फोन केला होता, अशीही माहिती आता समोर येते. मग जर पोलिसांवरती अशा पद्धतीनं दबाव टाकला जात असेल तर मग हे सगळे दबाव करून राज्याच्या गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी जर कठोर कारवाईचे आदेश दिले असतील आणि कारवाई झाली असेल, झालेली दिसते आहे, तर म्हणून म्हणतो की मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. थँक्यू.
बस हो गया, बस हो गया. सर हिंदीमध्ये गोंधू बाबा हिंदीमध्ये सर. जी. आम्ही आमच्या तर याच प्रकरणामध्ये अगोदर आपण पाहिलं तर अजित पवार यांच्या पक्षाचे आतापर्यंत मुंडे गेले, कोकाटे गेले, जिरवळावरती आरोप झाले, आता रुपाली चाकणकर, अजितदादानंतर आता पूर्ण अधोगती लागली दिसते. फक्त भरमी खरं तर त्यांचं पाठराखण करताना बघायला मिळतं रुपाली चाकणकर. बघा, हा विषय फक्त महिला आयोगाच्या अध्यक्षापुरता मर्यादित नाही आहे ना. या प्रकरणामध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळातले काही मंत्री आहेत, महत्त्वाचे नेते आहेत, ह्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. तुम्ही फक्त एक टार्गेट घेऊन जाऊ नका की महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत छत्रधारी, पण काही प्रमुख मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमधले शिंदे गटाचे जास्त आहेत. बघा, हा तुम्ही शोध लावायचा. काही प्रमुख मंत्री तिथे सातत्यानं जाऊन विधी करतात. त्या विधी कोणासाठी काय? महाराष्ट्राच्या हितासाठी तर नक्कीच नाही. पाऊस पडावा, चांगली शेतं पिकावीत, लोकांना रोजगार मिळावा, यासाठी तर हे विधी होत नाहीत. मला त्या विधीमुळे काहीच होत नाही. पण जर तसे असतील तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्याच्यामुळे एक व्यक्तीचं नाव घेऊन त्यांनी तर जायलाच पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना तर जावंच लागेल. जर त्यांना घालवण्यात मुख्यमंत्री कमी पडले, ते पडणार नाहीत मला खात्री आहे, तर ते राज्याचं दुर्दैव म्हणावं लागेल, पण त्यांना जावं लागेल. सर हिंदी में हम जानना चाहेंगे सर, बोलिए. हिंदी में जानना चाहेंगे, आपने एपिस्टल फाइल से तुलना की है खराब की. खरात फाइल्स. अब जो जेफरी एप्स्टीन जहाँ कहाँ होगा, कोई बोलता है जिंदा है, कोई मरा है, वो भी खरात फाइल्स मांगकर उसका रिसर्च करेगा. अरे मेरे से बढ़िया बढ़कर निकला ये आदमी, हमसे बढ़कर निकला आदमी ये खरात. ये जो खरात फाइल्स है, ये महाराष्ट्र के सामाजिक जो ढांचा है उसको कलंकित करने वाला ये पूरा मामला है. जिस तरह से मामला सामने आ रहा है, ये सेक्स स्कैंडल भी है, ये ब्लैक मैजिक का भी विषय है, ये अंधश्रद्धा का भी विषय है, और महाराष्ट्र के लगभग 9 मंत्री सीधे तरीके से इस खरात फाइल्स में फंसे हुए हैं. मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री का अभिनंदन करता हूं कि जिस प्रकार की कठोर कार्रवाई अब हमको दिख रही है, तो ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री का अभिनंदन करने लायक विषय है. और मुझे पूरा विश्वास है जो भी इस मामले में लिप्त है, इस मामले में उसके ऊपर भी कार्रवाई होगी, क्योंकि महाराष्ट्र में अंधश्रद्धा विरोधी कानून लागू है. 9 मंत्री कौन है सर? कितने मिनिस्टर इसमें है अटके हुए हैं? 9 मंत्री है. 9 मंत्री है. भाजप, शिवसेना. 9 मंत्री है. और एक कौन है? एमएलए है, कुछ एमपीज है, कुछ उद्योगपति है, कुछ प्रशासकीय अधिकारी है, आईएएस है. पूरी सरकार वहाँ आती जाती रहती थी. बहुत गंभीर विषय है, और इसलिए मुझे लगता है गृह मंत्री ने उसके ऊपर एक्शन ली है. राज्य महिला आयोग का रेजिग्नेशन नहीं हुआ सर, 48 आवर्स हो गया.